नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी थोडक्यात मी आपल्या सेशनबद्दल माहिती देऊ इच्छितो. ती म्हणजे आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरच प्रश्नांच्या मालिकेला सुरुवात करणार आहोत. या आधीच्या सेशनमधून देखील आपण ते वारंवार सांगितलेलं आहेच. या यूट्यूब चॅनलवरती आपले जे काही सेशन झालेले आहेत चालू घडामोडी या विषयावरती, तर त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्रश्नांची जी सेशन्स आहेत ते सुरू करणार आहोत. आपण लवकरच ते सुरू करूया. आणि परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला जी काही आतापर्यंत पाहिलेली आहे त्यावर आधारित येणाऱ्या परीक्षेला सामोरे जात असताना या प्रश्नांचा अधिक सराव व्हावा आणि तुम्हाला अधिकचे गुण मिळवून देण्यात ती प्रश्न उपयुक्त ठरावे, त्या कारणानेच हे आपण सेशन सुरू करणार आहोत. तर आजच्या सेशनला सुरू करूया. आता जागतिक भूक निर्देशांक 2023 नुकताच तो जाहीर झालेला आहे. 2023 या वर्षाचा साधारण हा जागतिक भूक निर्देशांक जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात जाहीर होत असतो दरवर्षी. मागच्या वर्षी देखील 2022 मध्ये ऑक्टोबरमध्ये तो जाहीर झाला होता. यानंतर 2023 या वर्षी आता नुकताच त्याची काही आकडेवारी या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये भारताची कामगिरी काय, भारताचा क्रमांक कितवा आहे या जागतिक भूक निर्देशांकात, मागच्या वर्षी 2022 मध्ये किती होता हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया या जागतिक भूक निर्देशांकाबद्दलची माहिती घेण्यास. त्यामध्ये सर्वप्रथम जो भारताचा क्रमांक आहे यावर्षी तो आधी जाणून घेऊ. 2023 साठीचा जागतिक भूक निर्देशांक अहवाल जाहीर झाला असून 125 देशांच्या यादीत भारत 111व्या स्थानावर आहे. हे क्रमांक जो आहे तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण ते परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारलं जाऊ शकतं. विधानात्मक प्रश्न असतील किंवा वन लाईनर स्वरूपात असेल तर त्या ठिकाणी हे विचारलं जाऊ शकतं. जागतिक भूक निर्देशांक 2023 नुसार भारत 111व्या स्थानावर आहे. 2022 मध्ये काय क्रमांक होता भारताचा ते देखील माहिती असावं. 121 देशांच्या यादीत भारत 107व्या क्रमांकावरती होता. म्हणजे दोन्ही इयरचे लक्षात ठेवायचं आपल्याला. 111 हे 2023 आहे, 107 2022 मध्ये हा क्रमांक भारताचा आहे जागतिक भूक निर्देशांकामध्ये. यानंतर जागतिक भूक निर्देशांक हे जागतिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भुकेची पातळी मोजण्याचे सर्वसमावेशक साधन आहे. काय आहे जागतिक भूक निर्देशांक हे थोडक्यात जाणून घेतलं. भारताने यावर्षी निर्देशांकात किती गुण मिळवलेले आहेत ही देखील गुणांची म्हणजे जो आकडेवारी आहे ती देखील आपल्याला माहिती असावी, खूप आवश्यक आहे. क्रमवारी आपण माहिती असतं, बऱ्याचदा आपण ते व्यवस्थितरित्या नोट करून घेतो. 2022 मध्ये किती रँक होता, 2023 मध्ये किती, त्याचबरोबर या निर्देशांकात गुण किती मिळवलेले आहेत भारताने, तर 28.7 हे आहे त्यातून. आणि देशातील भुकेची परिस्थिती किती गंभीर आहे यातून लक्षात येतं. 28.7 म्हणजेच आपला जो रँक आहे तो आणखी खाली घसरलेला आहे. या निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या शेजारील देशांची कामगिरी जी आहे ती भारतापेक्षा उजवी ठरलेली आहे. यात पाकिस्तान जो आहे, पाकिस्तानचा क्रमांक 102, बांगलादेश 181 स्थानावर आहे, नेपाळ 169 आणि श्रीलंका 60व्या क्रमांकावरती आहे. म्हणजेच बघा, भारतापेक्षा देखील भारताच्या शेजारील राष्ट्रांची रँकिंग चांगली या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतो. थोडक्यात आकडेवारी नोट करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात शेवटी कोणते देश आहेत या जागतिक भूक निर्देशांकात आणि सर्वोत्तम कामगिरी केलेली राष्ट्र कोणती हे देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. 2023च्या अहवालानुसार बेलारूस, बोस्निया हर्जेगोविना, चिली, चीन ही जी राष्ट्र आहेत ती सर्वोच्च क्रमांकावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या 2023च्या आकडेवारीनुसार. आणि सर्वात शेवटी आहेत येमेन, मादागास्कर, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हे सर्वात शेवटी आहेत. तरी 2023ची ही आकडेवारी आपण पाहतोय. फक्त 22ची आकडेवारी पाहत असताना आपल्याला आपला रँक किती होता हे एवढंच माहिती असणं आवश्यक आहे, बाकीची काही आवश्यकता नाहीये. यानंतर या अहवालानुसार 2023च्या अहवालानुसार भारतात बालकांच्या कुपोषणाची स्थिती वाईट असून बालकांमधील भूक निर्देशांक हा 18.7 आहे. ओके, बालकांच्या कुपोषणाची स्थिती देखील माहिती असणं आवश्यक आहे. एक वेगळा प्रश्न जर विचारला गेला त्यामध्ये थोडंसं डिटेल आणखीन डीप मध्ये ती देखील आकडेवारी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. 18.7 हा भूक निर्देशांक आहे बालकांच्या कुपोषणाविषयी. त्यानंतर कुपोषणात झालेली वाढ आपण थोडक्यात पॉईंट स्वरूपात या ठिकाणी जाणून घेऊया. जागतिक भूक निर्देशांक यावर्षी यंदा 18.3 असून तो मध्यम तीव्रतेचा समजला जातो. 15 मध्ये 19.1 अंशाच्या तुलनेत 1 अंशाने तो कमी आहे. 2017 पासून भूक निर्देशांक मोजण्यासाठी कुपोषणाचाही समावेश करण्यात आला. त्यानंतर जगभरातील कुपोषित व्यक्तींची संख्या 57.2 कोटी होऊन 73.5 कोटीवरती गेलेली आहे, म्हणजे केली आहे. तर ही थोडक्यात आकडेवारी ही माहिती. त्यानंतर या मोजमापाचा निकष काय आहे हे देखील जाणून घेऊया थोडक्यामध्ये. एक निकष आपण पाहू. प्रत्येक देशातील कुपोषितांचे प्रमाण, पहिला निकष.
त्यानंतर दुसरं आहे 5 वर्षांवरील मुलांमधील कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण. थर्ड वन आहे 5 वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण. हे काही निकष आहेत, त्या निकषांच्या आधारावरती जागतिक भूक निर्देशांक जो आहे तो दरवर्षी प्रकाशित केला जातो. तो ऑक्टोबर महिन्यामध्येच आपण मगाशी पाहिलं होतं आणि त्यानुसार ही आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जी काय आता मगाशी आपण पाहिलेली होती. यानंतर जागतिक भूक निर्देशांक काय आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स काय आहे ते आपण जाणून घेऊ. कोणाद्वारे ते सादर केले जाते आकडेवारी, कोणत्या देशातर्फे, कोणत्या देशातील ती संस्था आहे जी जागतिक भूक निर्देशांक जाहीर करते, हे देखील पाहणं आवश्यक आहे. कारण परीक्षेमध्ये ते कोण प्रकाशित करते हे देखील विचारलं जाऊ शकतं. त्या अनुषंगाने थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ. ग्लोबल हंगर इंडेक्स GHI जागतिक भूक निर्देशांक एक साधन आहे जे जागतिक स्तरावर तसेच प्रदेशातून आणि देशानुसार भूक मोजण्याचा आणि मागोवा घेण्याचा प्रयत्न करते, जे युरोपियन NGO कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडचे आहे आणि वेल्थ हंगर हिल जर्मनीचे आहे, त्यांनी हे तयार केलेलं आहे. GHI ची म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्सची गणना दरवर्षी केली जाते. त्याचे परिणाम दरवर्षी ऑक्टोबर मध्ये जारी केलेल्या अहवालात दिसून येतात. तर ही एक महत्त्वाची माहिती. वर्ल्ड वाईड कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल हे जे आहेत तर त्यांच्याद्वारे ही आकडेवारी जी आहे किंवा जागतिक भूक निर्देशांक जो आहे तो अहवाल सादर केला जातो 2018 पासून. त्याआधीची थोडक्यात पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. 2006 या वर्षी ग्लोबल हंगर इंडेक्सला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला US आधारित इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच IPFPRI इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते आणि जर्मन आधारित मगाशी उल्लेख केला होता वेल्थ हंगर हिल जी आहे ती जर्मनी, कोणत्या देशाची आहे संस्था ते देखील महत्त्वाचं आहे. बारीक सारीक बाबी आपल्याला या ठिकाणी नोट करून घेणं महत्त्वाचं ठरतं. जर्मनीची वेल्थ हंगर हिल द्वारे प्रकाशित केलं जातं आणि 2007 मध्ये आयरिश NGO जे कन्सर्न वर्ल्ड वाईड जे आहे वर्ल्ड वाईड हे देखील हे प्रकाशक बनलेलं आहे. तर याद्वारे हे GHI ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो प्रकाशित केला जायचा सुरुवातीला. परंतु 2018 मध्ये IFPRI जे आहे म्हणजे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट त्यामध्ये त्याचा समावेश नाही आहे. 18 पासून 18ला या IFPRI ने प्रकल्पातून माघार घेतलेली आहे. IFPRI ने या प्रकल्पातून माघार घेतलेली आपल्याला दिसून येतं आणि 18 पासून फक्त GHI हे वेल्थ हंगर हिल आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड हे दोनच राहिलेले. आयर्लंडची आणि जर्मनीची जी संस्था आहे या संयुक्तपणे हा प्रकल्प बनला आणि त्याद्वारे 2018 पासून दोघांनीच हा प्रकाशित म्हणजे हा जो अहवाल आहे तो प्रकाशित केला जातो या दोन संस्थांच्या माध्यमातून. ओके, ही थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला कोणती संस्था कोणत्या देशाची आहे, सुरुवातीला कोणाचा समावेश होता, त्यानंतर 18 पासून मात्र हे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्या ठिकाणी नाहीये, US ची होती ती. ओके, तरी थोडक्यात माहिती ग्लोबल हंगर इंडेक्सची. याबद्दल आपलं रँकिंग महत्त्वाचं आहे. कुपोषणाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, त्या ठिकाणी आकडेवारी देखील जाणून घेतलेली आहे. वाढ किती झालेली होती त्याचे काही पॉईंट्स देखील नोट डाऊन केलेले आहेत. तर दोन्ही लक्षात ठेवा. 22चे महत्त्वाचं आहे आकडेवारी. भारताचा रँक 2022 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 107 हा क्रमांक होता आणि 23 मध्ये भारत आता 111व्या स्थानावर आहे. ओके, यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत. RPF चे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स 2023 सप्टेंबर 2023 हे सप्टेंबर महिन्यातले काही महत्त्वाचे ऑपरेशन्स रेल्वे सुरक्षा दलाने त्या ठिकाणी राबविलेले आहेत. तर ते कोणते ऑपरेशन्स आहेत, कशा संदर्भात, हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक ठरतं. रेल्वे सुरक्षा दलाचे महत्त्वाचे ऑपरेशन्स सप्टेंबर महिन्यामधले रेल्वे सुरक्षा दलानं ते राबवलेले आहेत. ऑपरेशन्स ते कोणा संदर्भात आहेत, काही बालकांच्या संदर्भात आहेत, महिलांच्या सुरक्षितेविषयी आहेत, तसेच मानवी तस्करी देखील त्या ठिकाणी झालेली होती. तर मानवी तस्करीतून काही जणांची सुटका देखील केलेली आहे. अशा महत्त्वाचे काही मोहीम त्यांनी राबवलेल्या आहेत आणि त्यांना नावे दिलेली आहेत रेल्वे सुरक्षा दलाने. तर त्याबद्दलची आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. कोणतं कशाशी संबंधित आहे, त्याचबरोबर हे ऑपरेशन्स कोणी राबवलं असाही देखील प्रश्न परीक्षेत विचारला गेला. तर RPF म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनं ते यावर्षी सप्टेंबर महिन्यात ते राबवलेलं आहे. तर कोणकोणते ऑपरेशन्स आहेत आणि ते कशाशी संबंधित आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर रेल्वे सुरक्षा दलाचे ऑपरेशन सप्टेंबर महिन्यातले 2023 या वर्षातले, त्यामध्ये पहिलं आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते. हे ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत लहान मुलांची सुटका करण्यात आलेली आहे. विविध कारणांमुळे कुटुंबांपासून विभक्त झालेले हरवलेले जे आहेत त्यांच्या म्हणजे त्या मुलांना कुटुंबातील पुन्हा जोडण्यामध्ये RPF ने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याने म्हणजे जे काही मुलं हरवलेली असतात प्लॅटफॉर्मवरती वगैरे त्या ठिकाणी त्यांना निदर्शनास आलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून त्यांनी त्यांची सुटका म्हणजे केलेली आहे. आमच्यात पहिलं तावडीत घेऊन नंतर कुटुंबाकडे त्यांना सुपूर्द करण्यात आलं. त्याकरिता रेल्वे सुरक्षा दलानं जे ऑपरेशन राबविलं होतं ते होतं नन्हे फरिश्ते नावाचं. हे जे ऑपरेशन्स आहेत सर्व हे सप्टेंबर महिन्यातले आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये हे ऑपरेशन रेल्वे सुरक्षा बोर्डानं ते रेल्वे सुरक्षा दलानं ते राबवलेले आहे. ओके,
यानंतर आहे मानवी तस्करी आणि ऑपरेशन आहट. सेकंड आहे ऑपरेशन आहट. हे ऑपरेशन कशा संदर्भात आहे? ऑपरेशन आहट कशा रेल्वे सुरक्षा दलाचं ऑपरेशन आहट कशा संदर्भात आहे? तर खाली जर असेल इतर पर्याय असतील आपल्या ठिकाणी तर आपल्याला माहिती असावं मानवी तस्कर आहे का, बालकांसंदर्भात आहे का, महिलांसंदर्भात, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या कारणाने हे विविध ऑपरेशन्स रेल्वे सुरक्षा दलाने जे काही राबविलेलं आहे ते आपण पाहतोय. तर मानवी तस्करी आणि ऑपरेशन आहट. तर मानवी तस्करींच्या कुटील कारस्थानांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी आरपीएफने मानवी तस्करी विरोधी पथके भारतीय रेल्वेमध्ये पोस्ट स्तरावर ते कार्यरत आहे. तर या अंतर्गत त्यांनी एकूण म्हणजे जवळपास त्यांनी 29 जणांची सुटका केलेली आहे. म्हणजे सुटका जी केलेली आहे 29 लोकांची सुटका केलेली आहे. आणि या मानवी तस्करी जे काही मानवी तस्करी आहेत तर त्यांना 14 लोक आहेत त्यांना अटक देखील केलेली आहे. त्या ठिकाणी आकडेवारीच्या स्वरूपात देखील आपण माहिती घ्यायची झाल्यास 29 जणांची मानवी तस्करीच्या तावडीतून सुटका केलेली आहे. 29 लोकांची त्यांनी त्या ठिकाणी आणि या मानवी तस्करी लोकांना 14 जणांना त्या ठिकाणी अटक देखील केल्याचं आपल्याला दिसून येतं. हे दोन्ही आकडेवारी नोट करू शकता. म्हणजे इतक्या डिटेलमध्ये आकडेवारी नसेल पण एक जनरल माहिती म्हणून आपण घेतलेली आहे. फक्त ऑपरेशन आहट जे आहे आणि मानवी तस्करी हे रेल्वे सुरक्षा दलानं ते राबवलेलं आहे त्याबद्दल आपल्याला एवढं माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ऑपरेशन जीवन रक्षा. यामध्ये प्लॅटफॉर्मवरती जे आहेत म्हणजे रेल्वे फलकावरती म्हणजे काही प्रवासी आहेत तर ते काही जखमी झालेले आहेत त्याकरिता जीवन रक्षा ऑपरेशन जीवन रक्षा नावाचं जे आहे ते राबवलेलं आहे रेल्वे सुरक्षा दलानं. 2023 मध्ये रेल्वे मार्ग फलटावरील 265 प्रवाशांचे प्राण आरपीएफ पथकाने सतर्कता आणि त्यांनी केलेल्या त्वरित कारवाईमुळे ते वाचवलेले आहेत. एकूण आकडेवारी पाहायला गेल्यास 265 प्रवाशांचे तब्बल प्राण त्यांनी वाचवलेले आहे. ऑपरेशन जीवन रक्षा त्याला नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली उपक्रम हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी ते लिहितोय 2023 सप्टेंबर महिन्यामधले हे ऑपरेशन्स आपण पाहतोय रेल्वे सुरक्षा दलाने जे काही राबवलेले आहे त्यामध्ये मेरी सहेली उपक्रम हे जो आहे तो राबवलेला आहे. लांब पल्ल्याचे रेल्वे गाड्या ज्या असतात तुम्हाला चित्रातून पण दिसत असेल एका म्हणजे पोलीस अधिकारी आहेत आणि ते महिलेची चौकशी करताना आपल्याला दिसत आहेत. एकट्याने त्या महिला प्रवास करीत आहेत. तर लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये जे एकट्याने महिला किंवा प्रवास करीत असताना त्यांना काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी लक्ष ठेवून हे पोलीस त्या ठिकाणी कार्यरत असतात आणि त्याकरिता त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये मेरी सहेली उपक्रम नावाचं त्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी ही मोहीम राबवलेली आहे. तर असे काही उपक्रम रेल्वे सुरक्षा दलाने या ठिकाणी राबवल्याचं पाहायला मिळते. या मेरी सहेली उपक्रमाचे माध्यमातून या उपक्रमांतर्गत 231 मेरी सहेली जे काही पथकं होते त्यांनी 13,071 रेल्वे गाड्यांमध्ये हजेरी लावलेली आहे आणि सप्टेंबर 2023 मध्ये जवळपास 4,21,198 महिला प्रवाशांना सुरक्षेची त्या ठिकाणी हमी दिलेली आहे. त्याशिवाय याच महिन्यामध्ये सप्टेंबर 23 मध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या 6,033 व्यक्तीच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. तर अशा स्वरूपाचं मेरी सहेली नावाचा जो उपक्रम आहे तो देखील रेल्वे सुरक्षा दलाने या ठिकाणी राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे एक टॉपिक आपण दोन घेतले तर जागतिक भूक निर्देशांक आणि रेल्वे सुरक्षा दलाने जे काही राबवलेले ऑपरेशन्स होते महत्वाचे त्याच्या बाबत थोडक्यात आपण पाहिलेले आहेत. याविषयी एखादा प्रश्न परीक्षेत विचारला गेलास तर तो आपल्या माहितीतला असणार हे निश्चित. त्यामुळे हे जे काही पॉईंट्स आहेत व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर येणाऱ्या सेशनमध्ये प्रश्नांच्या माध्यमातून आपण यावरती प्रश्न घेणार आहोत आणि त्याचं तुम्हाला उत्तर दिल्यानंतर सराव होईलच. पुढील आपल्या सेशनमध्ये आपण पाहूया. यानंतर आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर जे काही आपले कोर्सेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन काही बरीचशी माहिती कोर्सेसच्या संदर्भात असतील विविध विषयांच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. हे ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या. ओके चला तर आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये आपल्या चालू घडामोडी या विषयात. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.